नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, महाराष्ट्र राज्य हे शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अग्रेसर असं राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या शेतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तो त्यावेळेस तृणधान्य कडधान्य पिकाबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे महाराष्ट्राचं बलस्थान जे आहे ते आहे फळपिकं म्हणजेच फलोत्पादन पिकं. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र शासनामध्ये 1972 साली जो दुष्काळ पडला त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि रोजगार पुरवण्याच्या दृष्टिकोनातून रोजगार हमी योजना सुरू झाली आणि ह्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरूपाचा एक विकास शेतकऱ्यांचा व्हावा या दृष्टिकोनातून सन 1990-91 पासून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड ही योजना आणण्यात आली, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वतःच्या शेतावर फळबाग लागवडीकरता शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिलं आणि पर्याप्त स्वरूपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद दिल्यामध्ये फळपिकाचं उत्पादन आणि निर्यात याच्यामध्ये आघाडीवर आहे. आपल्याला कल्पना आहेच की डाळिंब, द्राक्ष, केळी, काजू इत्यादी अनेक फळपिकांच्या निर्यातीमध्ये राज्य महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच सीताफळ, चिंच, कवठ, पेरू यासारखी जी इतर पिकं आहे, बोरासारखी जी पिकं आहे त्याच्या उत्पादनामध्ये देखील चांगल्या प्रकारची प्रगती ही राज्याने साध्य केली आहे. मित्रहो, निर्यातीमध्ये एका बाजूला आघाडी घेत असतानाच आणि फळपिकाखालचं क्षेत्र वाढत असतानाच ज्यावेळी क्षेत्र वाढतं त्यावेळेस समस्या देखील वाढतात आणि समस्या ह्या विविध प्रकारच्या असतात. त्यात प्रामुख्याने जो समस्येचा भाग आहे तो आहे फळपिकांवरचं कीड आणि रोग आणि ह्या फळपिकांवरचे कीड आणि रोग याचं नियंत्रण हे निर्यातीच्या दृष्टिकोनातून आणि स्थानिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या कल्पनाचं आहे की निर्यातीसाठी आपल्याला दर्जेदार फळपिकाचं उत्पादन करावं लागतं आणि एका बाजूला दर्जेदार फळपिकाचं उत्पादन करत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यातले जे काही कीडनाशक आहे त्यातले अंश जे आहे म्हणजे उर्वरित अंश जे आहे ते देखील एका पातळीच्या खाली हे आपल्याला ठेवायला लागतात जेणेकरून निर्यातीसाठी ते उपयुक्त ठरू शकेल. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि या संदर्भामध्ये एक प्रकल्प चालू केला ज्याला आपण हॉर्टिसॅप प्रकल्प म्हणतो आणि याच प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी अधिकची माहिती घेणार आहोत. म्हणून मित्रहो, आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो आहे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा परिचय आपण करून घेऊया. तज्ञ आहे श्रीयुत विजयकुमार राऊत. राऊत साहेब नमस्कार. नमस्कार सर. मित्रहो, श्रीयुत विजयकुमार राऊत हे कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी कृषी उपसंचालक फलोत्पादन म्हणून काम पाहतात आणि हा जो काही हॉर्टिसॅप प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये त्यांचं मौलिक असं योगदान आहे. मित्रहो, आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजेच या कार्यक्रमामध्ये हा जो काही फलोत्पादन पिकावरील कीड आणि रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प आहे या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना विचारून ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50. मुंबई बाहेर प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा. तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. राऊत साहेब, हा खरोखरच म्हणजे खूप महत्त्वाची बाब आहे की राज्य एका बाजूला अग्रेसर होत असताना फळपिकांमध्ये त्या फळपिकांवरचं कीड आणि रोग नियंत्रण करणं आणि त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे जर आपल्या निर्यातीमध्ये आपलं प्राबल्य जर टिकवायचं जर असेल तर. आणि त्या दृष्टिकोनातून ज्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत फळपिकावरचं कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला हा प्रकल्प नक्की केव्हा सुरू झाला आणि त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश जो आहे, भूमिका जी आहे शासनाची ती काय आहे? फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प राज्य शासनाने 2011-12 या साली सुरू केला. सुरुवातीला या प्रकल्पामध्ये आंबा, डाळिंब आणि केळी या तीनच फळपिकांचा समावेश होता. पण इतरही पिकांचं निर्यातीच्या आणि स्थानिक बाजारपेठेतलं महत्त्व लक्षात घेऊन या पिकांमधील इतर पिकं म्हणजे संत्रा, मोसंबी आणि चिक्कू या एकूण 6 फळपिकांचा समावेश सध्या आहे आणि त्याबाबत प्रकल्प राबवण्यात येतो. बर,
म्हणजे ही प्रामुख्याने अशी अनेक फळपिकं आहेत. आपण फळबाग लागवड योजनेमध्ये पण जवळपास 30 पर्यंत 24 ते 25 ते 30 पर्यंत फळपिकं घेतो, पण हीच फळपिकं निवडलेली आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असं जर म्हणायचं तर ह्या फळपिकं जी 6 तुम्ही सांगितलेली आहे त्याच्या खाली एकंदर राज्यामध्ये किती क्षेत्र असेल, काय कल्पना? या फळपिकांखाली जवळपास 30-40% ह्या फळपिकांखालचं क्षेत्र असेल, या प्रमुख फळपिकांचं. तसं राज्याचं फलोत्पादन क्षेत्र जवळपास 7.5 लाख हेक्टरच्या आसपास आहे सध्या, आणि त्यापैकी ह्या 30-40% म्हणजे जवळपास 3.25 लाख हेक्टरच्या आसपास ह्या प्रमुख 6 फळपिकांखाली क्षेत्र आहे. बरोबर, म्हणजे मोठं क्षेत्र आहे. आणि सर्वसाधारणपणे हा जो प्रकल्प आहे तो किती जिल्ह्यांमध्ये वगैरे राबवण्यात येतो? सदरचा प्रकल्प 23 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येतो, ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या फळपिकांखालचं क्षेत्र जास्त आहे. मग याचा प्रमुख निकष म्हणजे आपण ज्या तालुक्यांमध्ये सलग क्षेत्र 500 हेक्टरपेक्षा जास्त आहे अशा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. कारण फळपिकांचं क्षेत्र हे विस्तारलेल्या स्वरूपाचं किंवा स्कॅटर्ड असतं, त्यामुळे सलग क्षेत्र एका ठिकाणी जास्त मिळत नाही, म्हणून हा नॉर्म आपण 500 हेक्टर धरलेला आहे. तालुक्यासाठी हा नॉर्म धरलेला आहे, जो गावापुरता मर्यादित न ठेवता ज्या तालुक्यामध्ये 500 हेक्टर पेक्षा अधिकचं क्षेत्र आहे अशा तालुक्यांची निवड या प्रकल्पांतर्गत केलेली आहे. आता ह्या प्रकल्पांतर्गत जी निवड केलेली आहे याच्यामध्ये आणि शेतकऱ्याला जो काही सल्ला द्यायचा आहे त्याच्या कीड रोगाच्या संदर्भामध्ये, ती याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे? म्हणजे कशा पद्धतीने ती आकडेवारी गोळा केली जाते, कशा पद्धतीने त्याचं संस्करण होतं आणि कशा पद्धतीने त्याच्यावरचा सल्ला हा कोण देतं, कोण निर्माण करतं आणि कशा पद्धतीने पोहोचला? खूप चांगला प्रश्न आहे हा. फलोत्पादन पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व्यवस्थापन प्रकल्प, या प्रकल्पामध्ये प्रकल्पाच्या 2 बाजू, एक तर सर्वेक्षणाचा बाजू आणि दुसरी सल्ल्याची बाजू. आपण सर्वेक्षणाचा पहिल्यांदा विचार करू. सर्वेक्षणाच्या बाबीमध्ये राज्यामध्ये 215 कीड सर्वेक्षकांमार्फत क्षेत्रीय पातळीवर जाऊन फळपिकांच्या कीड रोगांबाबत हंगामनिहाय सर्वेक्षण केलं जातं, आणि जे किडी रोगांचा प्रादुर्भाव आहे तो ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात येतो. ऑनलाईन प्रणालीवर व्हॉट्सअप ही एक ऑनलाईन प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे. त्यावर ऑनलाईन पद्धतीने ते निरीक्षणे नोंदवली जातात. ही नोंदवलेली निरीक्षणे संस्करणासाठी किंवा त्याच्या अनालिसिससाठी विद्यापीठ पातळीवर किंवा संशोधन संस्थांकडे जातात, आणि संशोधन संस्था ह्या किडींच्या तीव्रतेबाबत आणि त्या एरियाबाबत अभ्यास करून एरिया स्पेसिफिक, क्रॉप स्पेसिफिक आणि इंटेन्सिटी स्पेसिफिक असे रिकमेंडेशन किंवा सल्ला देतात. हा सल्ल्याचा पार्ट, सर्वेक्षणाचा पार्ट. आणि सल्ल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला सल्ला कृषी विभागाच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांकडे एसएमएसच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतो. एसएमएस बरोबरच शेतकऱ्यांना गाव पातळीवर भित्तीपत्रके, जम्बो झेरॉक्स, गाव बैठका, प्रशिक्षणे, मेळावे या माध्यमातूनही शेतकऱ्यांना किडींचे आणि रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. बरोबर, म्हणजे एका बाजूला जे आहे ते ही जी काही प्रमुख 6 फळपिकं आहे याच्यावर कोणकोणत्या ठिकाणी किती कीड पडलेली आहे. आता ही जे काही सर्वेक्षण आपण जे म्हटलं आहे त्याच्यासाठी जो प्लॉट निवडायचा आहे, कारण 500 हेक्टर हा मोठा क्षेत्र आहे, तर त्याच्यापैकी नेमकं किती प्लॉट्स हे निवडले जातात आणि ते प्रत्येक वेळेस बदलतात की काय होतात, नक्की कसं सर्वेक्षण होतं? याची कार्यपद्धती अशी असते की प्रत्येक युनिट एरियात, म्हणजे 500 हेक्टरचा आपण युनिट एरिया धरला तर त्यामध्ये 4 फिक्स्ड प्लॉट आणि 4 रँडम प्लॉट असे 2 विभाग केले जातात. 4 फिक्स्ड म्हणजे ते सीझन पुरते एकच राहतात, आणि 4 जे रँडम प्लॉट्स आहेत ते दर सर्वेक्षणाच्या वेळेस बदलले जातात. म्हणजे त्या एरियाचं प्रातिनिधिक स्वरूप पण दर्शवावं आणि सर्व एरिया पण कव्हर व्हावा. खूपच छान. आपल्याला एक शेतकरी नगरवरनं काही प्रश्न विचारू इच्छितात. सुधाकरजी जोशी कुकाण्यावरनं काही प्रश्न विचारू इच्छितात. सुधाकरजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. साहेब, कुकाण्यामध्ये माझी शेती आहे थोडीशी, आणि मला प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही ज्यावेळेस फलोत्पादन करतो तर आमच्या फलोत्पादनाला भाव मिळत नाही. बऱ्याच वेळा जे आमचा माल बाजारात दिला जातो तर त्याला भाव मिळत नाही, तर त्याच्यासाठी शासन काही करणार आहे का? जोशी साहेब, आपला प्रश्न जरी अत्यंत चांगला असला तरी आजचा जो चर्चेचा विषय आहे त्याच्याशी तो निगडीत नाही आहे, तरी पण मी तुमचं नाराज करणार नाही. आताच आपला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा मुख्यतः उद्देशच आहे की जी काही फळपिकं आहेत ती निर्यात करेल आणि निर्यातीच्या माध्यमातून चांगला जो पैसा जो आहे तो शेतकऱ्याला मिळावा. दुसरा उद्देश याच्यामध्ये असा आहे की शेतकरी जे सातत्यानं
फवारणी करतो आणि त्याचा फवारणीवरचा जो खर्च होतो ते या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्याला नेमका सल्ला दिला जातो की तुझ्या शेतावर ही कीड आहे तर हे कीटकनाशक फवार, त्याच्यामुळे त्याचा कीटकनाशकांचा वापर कमी होतो, पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होतो. आणि जी तिसरी गोष्ट तुम्ही म्हटलं आहे की याला चांगला भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून तर कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून योजना आहे, जिथं पॅक हाऊस आहे, त्याचं चांगलं ग्रेडिंग पॅकिंग करण्याच्या संदर्भात शासन सहकार्य करतं आणि ते जर आपण बाजारपेठेमध्ये आणून जर विकलं तर पाठीमागे सहकार आयुक्त महोदयांशी आपण अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की नाशिक, पुणे, अहमदनगर याच्यासारखी जी शहरं आहेत तर त्या ठिकाणी थेट उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेद्वारे आपण आपला माल आणून त्या ठिकाणी विकू शकता आणि चांगल्या पद्धतीने पैसे आपण मिळवू शकता. आमची संपर्क साधल्याबद्दल जोशी साहेब धन्यवाद. राऊत साहेब, ज्या संदर्भात आपण चर्चा करत होतो की हे जे 4 फिक्स प्लॉट आहेत आणि 4 रॅन्डम प्लॉट आहेत याच्या साह्यानं म्हणजे किती फ्रिक्वेंटली निरीक्षण घेतली जातात, दररोज घेतली जातात, आठवड्यातून घेतली जातात, कसं आहे याचं शेड्यूल? या सर्वेक्षणाबाबत सर आठवड्यातून 4 वेळा बर म्हणजे 4 दिवस 2 वेळा सर्वेक्षण घेतले जातात. सोमवार, मंगळवार आणि गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातून 2 वेळा निरीक्षणे घेतली जातात आणि ती निरीक्षणे ऑनलाईन पद्धतीवर भरली जातात. बरं, म्हणजे आठवड्यातून सातत्याने ते 2 वेळा निरीक्षण घेतली जातात, ती ऑनलाईन पद्धतीवर भरली जातात आणि मग शेतकऱ्याला सल्ला जो आहे तो आठवड्यातून 2 वेळा दिला जातो की 1 वेळा दिला जातो? आठवड्यातून 2 वेळा शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो. दर सोमवारी आणि दर गुरुवारी शेतकऱ्यांना SMS द्वारे. बरोबर, म्हणजे जवळपास 3 दिवसाचे इंटरव्हल म्हणजे खूपच चांगला आहे की थोडा जरी बदल जरी झाला तरी शेतकऱ्याला नेमक्या पद्धतीने ते आपल्याला कळू शकतं. आता याच्या संदर्भामध्ये हे जाणून घ्यायचं आहे की आपण म्हटल्याप्रमाणे कृषी विभाग आणि बाकीचं जे काही संशोधन केंद्र वगैरे आहे नक्की कोणकोणत्या यंत्रणांचा सहभाग या व्हॉट्सअप प्रकल्पामध्ये आहे? व्हॉट्सअप प्रकल्पामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाबरोबरच राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्ली, त्याच्यानंतर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र तिरुचिरापल्ली, NRC पोमोग्रेनेट, NRC सिट्रस नागपूर, त्याच्यानंतर राज्यातील 4 कृषी विद्यापीठ, त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, त्याच्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कृषी विद्यापीठ परभणी, त्याच्याबरोबर PDKV अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं आहे. त्याचबरोबर राज्यातील कृषी संशोधन केंद्र, त्यामध्ये फळ संशोधन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, केळी संशोधन केंद्र जळगाव याचा सुद्धा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. म्हणजे अनेक आहे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक संशोधन केंद्र आहेत. आपल्याला एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. सुखदेवजी काटोळे औरंगाबादवरनं. सुखदेवजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. आमच्याकडे आंब्याचा बाग आहे सर, ते त्याला मोहरच फुटत नाहीये. बर, पण मोहर तर फुटायचा आता नोव्हेंबर जस्ट संपत आलेला आहे, कदाचित आता ह्या महिन्यापासून तो सुरुवात होईल मोहर फुटायला. हो, पण मागच्या वर्षी पण फुटला नव्हता, कारण की एकदम पतला पतला असा पुढे मोठं फुटतो थोडा. बर 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 ठीक आहे. आता वास्तविकता म्हणजे मोहर फुटण्याचा संदर्भ याच्याशी नाहीये, तरी मी राऊत साहेबांना विचारतो की काय सांगता येतील का त्यांना. सुखदेवजी, मोहर फुटणे आंबेबागेला याच्या बाबतीत आपण रेस्टिंग पिरियडमध्ये बागेचं जे व्यवस्थापन केलं पाहिजे त्यावर जास्त भर दिला पाहिजे. आपल्या बागेची स्टेज कोणती आहे, आता बाग किती वर्षाची आहे किंवा झाडं किती वर्षाचे आहेत हे पण बघितलं पाहिजे. किंवा काही व्हरायटी, काही वाण हे अल्टरनेट बेअरिंगचे असतात, मग ते एका वर्षी बेअरिंग, एका वर्षी फळं देतात, दुसऱ्या वर्षी रेस्ट करतात. अशी काही परिस्थिती आहे का, हे जरा जाणून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाय करता येईल. नाही, मला तर वाटतं राऊत साहेब आपण यांना असंही सांगू शकतो की जर स्थानिक परिस्थिती आहे, नक्की काय परिस्थिती आहे, तर त्या ठिकाणी आता हिमायतबागला तुमचं फळ संशोधन केंद्र आहे, कृषी विद्यापीठाचं आहे, शासनाचा कृषी विभागाचा त्या ठिकाणी कर्मचारी आहे, तुमची मासिक चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फील्ड व्हिजिट असते. तर मला वाटतं की सुखदेवजी आपण जर या पद्धतीचा वापर केला, आपल्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधला, कृषी संशोधन केंद्राशी संपर्क साधला, तर शास्त्रज्ञ नेमकेपणाने तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे त्याचा अनालिसिस करतील, तुमच्या शेतीचा जो काही मातीचा नमुना आहे ते तपासून त्याचं संस्करण करतील, नेमकं कुठं चूक होतीये तर ते सांगतील. मला वाटतं त्यांच्याशी आपण संपर्क साधला तर ते अतिशय योग्य ठरेल. मित्रहो, फलोत्पादन पिकावरील कीड आणि रोग सर्वेक्षण या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती तज्ज्ञांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी रावसाहेब आपण अनेक विषयांवर चर्चा केलेली आहे. आता हा जो काही विविध संस्था आपण सांगितल्या की ते याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सल्ला जो आहे तो जनरेट होतो आणि तुमच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिला जातो. आता हा जो सल्ला आहे हा इंग्रजी भाषेतून दिला जातो की मराठी भाषेतून दिला जातो? हा सल्ला शेतकऱ्यांना स्थानिक भाषेतून म्हणजे मराठीमधूनच दिला जातो, जेणेकरून त्यांना तो समजावा आणि त्याच्यावर आधारित व्यवस्थापन करता यावं. बरं,
आता हा जो सल्ला जो आहे जो सर्वसाधारणपणे आता आपण बघितलं की 3-3.25 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे, सर्वसाधारणपणे 1 हेक्टरला 1 शेतकरी म्हटलं तरी ह्या प्रकल्पामध्ये जवळपास 3.25 ते 3.5 लाख शेतकरी आहेत. मग ते 3.25 ते 3.5 लाख शेतकऱ्यापर्यंत हा सल्ला जातो आणि तो कोणत्या पद्धतीने, म्हणजे जर आंबा उत्पादक असेल त्याच्याकडे फक्त आंब्याचाच येतो की डाळिंबाचा पण त्याला येतो, कसं सांगता येईल? या माध्यमातून मी एक आणखी माहिती देऊ इच्छितो. राज्यामध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली सुविधा म्हणजे एम किसान पोर्टल. या एम किसान पोर्टल याच्या अंतर्गत 50 लाख शेतकरी कनेक्ट आहेत सध्या कृषी विभागाला. अरे वा. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे क्रॉप स्पेसिफिक आणि एरिया स्पेसिफिक ग्रुप केलेले आहेत. त्यामध्ये पिकांच्या व्यवस्थापनाबाबत क्रॉप स्पेसिफिक आणि एरिया स्पेसिफिक ऍडवायझरी दिल्या जातात. व्यवस्थापनासाठी त्याच्या संबंधित नैसर्गिक आपत्तीनंतर विमा, त्याच्यानंतर नुकसान भरपाई, त्याच्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता असल्यावर त्यापूर्वी काय उपाययोजना करायच्या, याच्यासाठी सुद्धा इमर्जन्सी आपण संदेश दिला जातो हवामानाच्या अँगलनं. बरं, म्हणजे कृषी योजना ज्या आहेत, नंतर त्या पिकाचं व्यवस्थापन आहे, त्या पिकाचं कीडरोग व्यवस्थापन आहे, विमा आहे, या सगळ्या बाबतीमध्ये ते शेतकऱ्याला सल्ला दिला जातो. असे जवळपास 50 लाख शेतकरी हे राज्यामध्ये नोंदणीकृत आहेत. येस. बरं, याच्यावर जर आता काही शेतकरी आहे, शेतकरी आहे जे अजूनही त्याच्यामध्ये सहभागी झाले नसतील, कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास 1.5 कोटी तर शेतकरी कुटुंब आहेत, म्हणजे 1,36,00,000पर्यंत. म्हणजे अजून शेतकरी असतील की जे याच्यात सहभागी झाले नसतील, तर त्यांना सहभागी होता येईल का, हा पहिला प्रश्न. आणि जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी काही फी आहे का? आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की यामध्ये अधिकच्या किंवा नव्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल. यासाठीचा पर्याय म्हणजे त्यांनी केंद्र सरकारच्या एम किसान पोर्टलवर जाऊन स्वतःचा नंबर, नाव, एरिया हे रजिस्टर करायचं आहे. त्याच्या योगे शेतकऱ्यांना ती माहिती मिळेल. किंवा हा पर्याय जर शक्य नसला तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, आपली माहिती द्यावी, नाव, फोन नंबर इतकी माहिती दिली तरी त्यांचा समावेश एम किसान पोर्टलच्या ह्या ग्रुपमध्ये होऊ शकतो. बरोबर. आता आपण जर असं बघितलं तर शेतकरी म्हटल्यानंतर तो केवळ काही एकच पीक घेणार नसतो, म्हणजे केवळ डाळिंब घेणारा, केवळ आंबा. आता ज्याच्याकडे आंबा असतो तर त्याच्याकडेच बाकीचीही पिकं असतात. आपण त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आपल्याला ह्याच प्रकल्पामध्ये जे सहभागी आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर किरण रघुवंशी, त्यांना आपण फोन आउट कार्यक्रमाद्वारे त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. जे सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी काम पाहतात. रघुवंशी साहेब नमस्कार. नमस्कार सर. रघुवंशी साहेब, आता आपण व्हॉट्सअप प्रकल्पाच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत आणि शेतकऱ्यांना आपण याच्या संदर्भात माहिती देत आहोत. राऊत साहेबांनी सांगितलं की हा जो काही प्रकल्प आहे कीडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प, याचं सर्वेक्षण कृषी विभागामार्फत होतं, मात्र सल्ला देण्याचं काम म्हणजे संस्करण जो डाटा आहे तो देण्याचं काम जे आहे ते आपल्या विद्यापीठामार्फत होतं. तर व्हॉट्सअप प्रकल्पामध्ये नेमकी आपली भूमिका आणि आपलं योगदान कशा पद्धतीचं आहे? तर यामध्ये स्काउट आणि मॉनिटर हे जे शेतामध्ये जाऊन जे ऑब्झर्वेशन घेतात, ते कीड आणि रोगाचे ऑब्झर्वेशन घेतात, ते कृषी विभागामार्फत आमच्या विद्यापीठाला पाठवतात. हा जो व्हॉट्सअप प्रकल्प डाळिंबाचा जो आहे जे मी बघत असतो त्याच्यामध्ये त्याचं आम्ही पूर्ण अनालिसिस करतो. सोमवारी आणि गुरुवारी हा डाटा आमच्याकडे येतो. त्याचं संपूर्ण अनालिसिस झाल्यानंतर थ्रिप्स म्हणा, फ्रूट बोरर म्हणा, विल्ट म्हणा आणि बॅक्टेरियल ब्लाइट हे जे रोग आहेत याचा सगळा अभ्यास करतो आणि या संपूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये आणि कुठल्या पॉकेटमध्ये याचं प्रमाण वाढलंय याचा अभ्यास झाल्यानंतर त्याच्या आधारे आम्ही त्या पॉकेटला आम्ही सल्ला देतो. हे ऍडवायझरी देतो आम्ही आणि ही ऍडवायझरी आम्ही कृषी विभागाला देतो आणि कृषी विभाग मग त्यांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवतो. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या डाटावरून कुठल्या विभागामध्ये कुठली पेस्ट आणि कुठला रोग याचं प्रमाण वाढलेलं आहे हे आमच्या लक्षात येतं आणि मग हे लक्षात आल्यानंतर कृषी विभागाशी चर्चा करून त्या भागामध्ये अलर्ट आम्ही जारी करतो तिथं. म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्सही घेता येतात. आणि रघुवंशी साहेब, खूप चांगलं तुम्ही शेअर केलं की आता शेतकरी आपला नेहमी म्हणत असतो की कृषी विद्यापीठाचं संशोधन हे नीड बेस हवं. मला वाटतं की तुमच्या संशोधनाला देखील एक प्रकारची दिशा आणि चालना देण्याचं काम हा जो डाटा तुमच्याकडे एकत्रित होतो त्याच्यातून मला वाटतं मिळत असावं. हो, या माध्यमातून आपल्याला त्या एरियाचं आयडेंटिफाय होतात ते एरिया आणि आपण लोकांना जागृत करू शकतो. आणि अशा पद्धतीने लोकांना बऱ्याच वेळेला आपण जर त्या डाटाचा अभ्यास केला तर ते डिसीज आणि पेस्टचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे याची उपयुक्तता शेतकऱ्याच्या दृष्टीने कितपत आहे, काय सांगाल? नाही, 100% आहे सर. म्हणजे सुरुवात झाल्या आपण त्यांना सांगू शकतो किंवा इथं थ्रिप्स येऊ शकतो, इथं तेलकट डाग येऊ शकतो, इथं हा मर रोग येऊ शकतो. तर त्यावेळेला आपण वेळेच्या आत त्यांना अलर्ट करतो, त्यांना सांगतो आणि उपाययोजना पण देतो आपण त्यांना.
खूपच छान, खूपच छान. रघुवंशी साहेब, आपण आपल्याशी संपर्क साधला आणि खूप चांगली माहिती दिली, शेअर केली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच चांगली रघुवंशी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिली. राऊत साहेब, आता हा जो व्हॉट्सअपचा जो प्रकल्प आहे त्याच्यात ही जी काही फळपिकं तुम्ही निवडक घेतली आहे 6, पण त्याच्या पलीकडे देखील फळपिकं आहेत, त्याच्या पलीकडे देखील शेतकरी आहे, किंवा हे जे काही 23 जिल्हे तुम्ही निवडलेले आहेत ह्या 6 फळपिका करतात, त्याच्या बाहेर देखील फळपिकाची लागवड आहे, तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला हा सल्ला मिळू शकतो का, किंवा मिळायचा असेल तर कोणत्या पद्धतीने मिळेल? ह्या फळपिकांच्या क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांना तो सल्ला मिळतच आहे. याच्या व्यतिरिक्त जर शेतकरी एखादा बाहेरचा असेल, त्याचं क्षेत्र असेल, तर त्यानं कृषी विभागाकडे नोंदणी करावी, त्याला सुद्धा यापुढे नियमित सल्ला मिळाला जाईल. बरोबर. म्हणजे एम किसान पोर्टल आहे, त्याच्या माध्यमातून जर हे जर केलं तर तो मिळतो. आणि मगाशी आपला बोलता बोलता विषय राहिला होता एम किसानच्या पोर्टल बाबत, त्याबाबत आपण शेतकऱ्याला अधिक सविस्तरपणे सांगणार आहोत याच्यामध्ये. परंतु मित्र हो, ह्या म्हणजे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प आणि तदनुषंगिक ज्या बाबी आहेत तर त्या संदर्भात आपण तज्ञांकडनं अधिक माहिती घेणार आहोत. परंतु घेऊया थोडीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं स्वागत. राऊत साहेब, मगाशी आपण चर्चा करत असताना विविध अंग याची बघितलेली आहेत. प्रामुख्यानं सर्वेक्षण कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याला सल्ला जो आहे तो कशा पद्धतीने दिला जातो. महत्त्वाचा प्रश्न हा होता की आता जर शेतकरी जर म्हटला तर ते शेतकरी केवळ मोनोकल्चर करत नाही, म्हणजे केवळ डाळिंब, केवळ आंबा हे नसतो. शेतकऱ्याकडे थोडीशी ज्वारी असते, थोडीशी बाजरी असते, थोडासा भात असतो, त्याच्याबरोबर आंबा असतो, पेरू असतो, नारळ असतो, चिकू असतो, संत्रा असतो. तर या माध्यमातून सल्ला मिळवण्यासाठी हा जो काही एसएमएसची तुमची सुविधा आहे त्याच्यावर केवळ एकाच फळपिकाकरता मिळू शकते, की एका वेळेस तो अनेक फळपिकांकरता आणि पिकांकरता ही माहिती मिळू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. यामध्ये आपली प्रमुख पिकं आहेत, त्याचबरोबर म्हणजे फळपिकं, कृषी पिकं. समजा एखादा शेतकरी, कोकणातला शेतकरी, त्याच्याकडे भात पण आहे आणि कृषी पिकामध्ये भात पण आहे, म्हणजे तो आंबा आणि भात ही 2 पिकं ऍड करू शकतो. त्याचा त्याला एसएमएसचा फायदा घेता येऊ शकतो आणि ऍडवायझरी पण मिळू शकतात. आणि देशावर जर आहे तर आता समजा इकडे जरी हापूस, आंबा आणि केवळ भात पीक असलं तरी जर आपण औरंगाबाद बघितलं, नांदेड जर बघितलं, परभणी बघितलं तर त्या ठिकाणी केशर आंबा आहे, ज्वारी आहे, त्याचबरोबर तुरीसारखं पीक आहे. तर मला वाटतं त्यासाठी देखील तो माहिती त्याचा फायदा घेता येईल, त्यासाठी सुद्धा, इतर पिकांसाठी सुद्धा त्याच्यासाठी देखील घेता येईल. खूपच चांगलं ही बाब आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने. आणि हा सल्ला हा मोफत मिळणार आहे, म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च जो आहे तो शेतकऱ्याला करावा लागणार नाही आहे. आता हे जे काही गेल्या 5-6 वर्षापासून आपण प्रकल्प आपण म्हणतात त्याच्या पद्धतीने 2011 पासून हा प्रकल्प राबवलेला आहे. त्याच्या जसं आपण विद्यापीठाचे रघुवंशी सरांशी आपण बोललो की संशोधनाला देखील चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प उपयुक्त आहे. तर एकंदरच निर्यातीच्या दृष्टीने किंवा पिकांचं उत्पादन, त्याच्यावरचं कीड रोग नियंत्रण याच्या दृष्टिकोनातून ह्या प्रकल्पाची उपयुक्तता कितपत आहे? या प्रकल्पाच्या माध्यमातून एरिया स्पेसिफिक, क्रॉप स्पेसिफिक, क्रॉपच्या स्टेज निहाय, हंगाम निहाय जी शास्त्रोक्त माहिती एकत्रित होती, याचा संशोधनासाठी किंवा राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं पॉलिसी ठरवण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. आता थोडंसं उदाहरण आपण हापूस आंब्यासंबंधी घेऊ की निर्यातीच्या बाबतीत जर आपला हापूस म्हणजे महाराष्ट्रातला हापूस हा इतर आंब्यांपेक्षा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, त्याचं पोटेन्शियल सर्वात जास्त आहे. पण मागील 2 वर्षापासून युरोपियन युनियनने असं सांगितलं की भारतातून येणाऱ्या आंब्यांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्यामुळे आम्ही भारतातला आंबा नाकारत आहोत. पण ह्या प्रकल्पाच्या जे फाइंडिंग आहेत त्यातून आपल्याला असं दिसून येते की आपले जे प्रमुख हापूस उत्पादक जिल्हे आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या 2 जिल्ह्यांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव इतर राज्यांच्या मानाने कमी आहे. मग या जे काही प्रमाण कमी आहे ते आपण मास ट्रॅपिंग किंवा त्याच्यावर कंट्रोल मेजर करून ते कमी करू शकतो. बोलूच आहे. आपल्याला एक शेतकरी फोनवरून काही विचारू इच्छितात. मोहनजी जावळे, अहमदनगरवरनं. जावळे साहेब नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न असा आहे का डाळिंब पिकाची मर रोगाची समस्या, त्यासाठी उपाययोजना. डाळिंब पिकाची मर रोग आणि त्याच्या संदर्भात आपण आता नगर जिल्ह्यातले आहे जावळे साहेब, आणि त्याच्यामुळे मला वाटतं राऊत साहेब काय सांगता येईल यांना या संदर्भात? मर रोगासंबंधीच्या प्रमुख बाबींचा जर विचार केला तर याच्यासाठी आपल्या एनआरसी पोमोग्रेनेटनं डाळिंबाच्या सर्व म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचं आहे, त्यांनी मर, तेलकट डाग या सर्व रोगांसाठी एक रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी किंवा
नील कसा करता येईल याच्यासाठी एक शेड्यूल घालून दिलेलं आहे. ह्या शेड्यूलमध्ये काही प्रतिबंधात्मक बाबींचा समावेश आहे, त्याच्यानंतर अंतराचा लागवडीचा समावेश आहे. मग जर आपण त्या पद्धतीने लागवड केली, त्या प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय योजले, त्यामध्ये आता मर रोगासाठी आपण मर रोग झाल्यावर त्याबाबत उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये मग ते सिडोमोनास बुरशी आहे किंवा पॅसिलोमायसिस आहे, या बुरशींच्या माध्यमातून त्याच्यावर नियंत्रण करता येऊ शकतं. मग प्रतिबंधात्मक उपाय याचं जे शेड्यूल आहे ते जर फॉलो केलं तर ह्या रोगांमुळे होणारं नुकसान टाळता येईल आपल्याला. आणि मला वाटतं की तुमच्या कृषी विभागामार्फत देखील मोठ्या प्रमाणात याच्यात जनजागृती करता येते. शेतकऱ्यांचे गट त्या ठिकाणी तयार केलेले फळपिकणी आहे, त्याच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. बाजूला काही शेतकरी आहेत चांगले. नगर जिल्हा आता डाळिंब उत्पादनामध्ये खूप अग्रेसर आहे, तिथं कृषी विद्यापीठ आहे. मला वाटतं त्या ठिकाणी देखील जावळे साहेबांनी जर संपर्क साधला तर त्यांना अत्यंत शास्त्रोक्त आणि चांगल्या पद्धतीची माहिती ही मिळू शकेल. मगाशी आपण चर्चा करत असताना हा सर्वेक्षण प्रकल्पाचा जी उपयुक्तता आहे, म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता आपल्याकडे देवगड आहे किंवा रत्नागिरी आहे, त्या ठिकाणी हापूस आंब्याचं चांगलं उत्पादन होतं. जो फळमाशी जो आहे त्याचा प्रादुर्भाव मात्र त्या ठिकाणी कमी. असं काय काय बाकीच्या पिकांच्या बाबतीत काय सांगता येईल का? हा, मी सर आपल्याला सांगत होतो की आपल्या राज्यातील हे जे प्रमुख हापूस उत्पादक जिल्हे आहेत त्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव कमी आहे. त्याचं पूर्णतः नियंत्रण करून हा एरिया आपण फळमाशी मुक्त किंवा पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर केला तर ह्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप चांगली प्रकारे मागणी आहे आणि त्याला चांगलं भाव मिळू शकतात. चांगलं जे प्रीमियम मार्केट आहे ते आपण एनकॅश करू शकू. हा एक त्यामध्ये एक चांगला आपल्याला उपयोग करता येऊ शकतो या पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर केला तर. बरोबर, पेस्ट फ्री आहे. आणि दुसरं आहे की ज्या ठिकाणी सातत्यानं काही किडी येतात तसं आहे तर ते हॉटस्पॉट निवडून तुमचा कृषी विभाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने एक नियोजन देखील करू शकतो की त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना घेणं, क्षेत्रीय यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देणं, सल्ला देणं. जसं आता मला वाटतं की पाठीमागच्या हंगामामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जी काही उनी आहे किंवा व्हाईट ग्रब ज्याला म्हटलं जातं त्याच्या नियंत्रणासंदर्भामध्ये मे महिन्यातच म्हणजे पिकाच्या हंगामाच्या पूर्वीच ते लाईफ सायकल ओळखून त्या ठिकाणी जो कार्यक्रम राबवला तो अत्यंत उपयुक्त राबवला. असं काही फळपिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल. दुसरं पुढे जाऊन आता ही जी काही फळपिकं आहेत ह्या फळपिकांची व्याप्ती वाढवण्याच्या संदर्भामध्ये किंवा जसं आपण फळपिकांमध्ये अग्रेसर आहोत तसं भाजीपाला देखील महत्त्वाची पिकं आहेत या ठिकाणी, तर त्याच्या बाबतीमध्ये काही धोरण आहे का कृषी विभागाचं? निश्चितच यावर ह्या वर्षीपासून काम सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यामध्ये फळपिकांबरोबरच भेंडी किंवा मिरची हे प्रमुख निर्यातक्षम भाजीपाल्यांचं उत्पादन घेण्यात येतं. ह्या भाजीपाल्यांची निर्यातीला चालना देण्यासाठी आपण पुढच्या वर्षीपासून ह्या भेंडी आणि मिरचीचा समावेश व्हॉट्सअप अंतर्गत करत आहोत. अच्छा, आणि ही आपली एक चांगली सूचना राहील आमच्यासाठी. हा, म्हणजे खूप चांगलं आहे की याच्यानंतर जे आहे तर तुम्ही इतर पिकांचा देखील समावेश याचा करण्याचा प्रयत्न करतायत. मित्रहो, फलोत्पादन पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण आणि त्याच्या संदर्भातला सल्ला या विषयाच्या संदर्भात आपण अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. परंतु विश्रांतीच्या आधी एक शेतकरी आहेत आपल्याला सोलापूरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. सुभाषजी चव्हाण साहेब नमस्कार. हॅलो. हा, नमस्ते. राव सरांशी बोलायचं होतं. हा, बोला, आपला प्रश्न विचारा. आता ह्या आठवड्यात मी डाळिंबाची नव्यानं लागवड करतोय. बर, तर त्याच्यासाठी रोगकिडीसाठी म्हणून काय त्याला उपाययोजना किंवा दक्षता काय घ्यावी एवढी थोडी माहिती पाहिजे होती आपल्याला. बरं, सोलापूरवर आपण कुठनं बोलताय? टेंभुर्णी, उजनी धरणाजवळ. बरं, ठीक आहे चव्हाण साहेब, आपल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण माहिती घेऊया. मित्र हो, श्रीयुतजी चव्हाण यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया परंतु विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रहो, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प. आणि या संदर्भात माहिती देत आहेत श्रीयुत विजयकुमार राऊत, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय पुणे. राऊत साहेब, मगाशीच आपल्याला ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी सोलापूरवरून एक प्रश्न होता चव्हाण साहेबांचा की त्यांना आता डाळिंबाची लागवड करायची आहे तर त्याच्यावर कमीत कमी कीड रोग यावा किंवा चांगलं उत्पादन मिळावं याच्या दृष्टिकोनातून जे काही ठळक स्वरूपाचं जे काही काळजी घ्यायची त्याच्या संदर्भात काय सांगता येईल? आता डाळिंबाची लागवड जर आत्ता करणार असाल तर ऑलरेडी आता लागवडीचा सीझनच्या पुढे गेलं किंवा उशीर झालेला आहे. कारण त्याच्यासाठी खड्डे खणून ते खड्डे तापणे ही जी आपली प्रोसेस आहे त्याच्यात आता उशीर झालेला आहे. पण एनी हाव, आता जर तुम्ही लागवड करताय तर विद्यापीठाने आणि NRC सिट्रस
NRC पोमोग्रेनेट, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी जे शिफारस केलेले अंतर आहे त्या अंतरानुसार लागवड करणे, NRCने जे शेड्यूल दिलेलं आहे कीड रोग नियंत्रणासाठी त्याचं तंतोतंत पालन करणे, आपल्याच क्षेत्रात म्हणजे सोलापूरला या जिल्ह्याच्या ठिकाणी ते आपलं डाळिंब संशोधन केंद्र आहे तिथं आपण भेट द्यावी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यांनी डाळिंबाच्या कीड रोगांबाबत व्यवस्थापन करण्यासाठी एक पुस्तिका तयार केलेली आहे. ती पुस्तिकेमधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळू शकतं. बरोबर, आपण खूप चांगली माहिती दिलीत. मला वाटतं की तशा पद्धतीने जर केलं तर शास्त्रोक्त पद्धतीने आपण लागवड कराल. या ठिकाणी आपण हा जो काही व्हॉट्सॲप प्रकल्प आहे तो क्षेत्रीय पातळीवर नक्की कशा पद्धतीने परिणामकारकरित्या राबवला जातो त्या संदर्भात एक यशोगाथा किंवा चांगलं उदाहरण आहे ते आपण फोनआउटद्वारे आपण त्याच्या संदर्भात माहिती घेतो. श्री सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी अहमदनगर यांच्याकडून. बोराळे साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. सुधाकरजी, आता हा जो काय व्हॉट्सॲप प्रकल्प आहे तो तुमचं जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे पूर्वी तुम्ही संगमनेरला होतात, आता नगरला आहात, तर हा जो व्हॉट्सॲप प्रकल्प आहे तुम्ही परिणामकारकरित्या कशा पद्धतीने तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवलेला आहे आणि त्याची काय फलनिष्पत्ती आहे? नमस्कार सर्वांना. कृषी विभाग वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना राबवतो. त्यामध्ये मग एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनापासून तर जलयुक्त शिवार अभियानापर्यंत आणि एकात्मिक फलोत्पादन व्यवस्थापनापासून तर जमीन आरोग्य वाटपापर्यंत म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना कृषी विभाग राबवतो. पण ह्या सगळ्या योजनांमध्ये ज्यावेळेस लोकांना सक्रिय सहभाग आपल्या ज्या योजनेमध्ये मिळतो आणि त्याप्रमाणे त्या योजनेची यशस्वीता ठरते. हॉर्टिकल्चर कार्यक्रम किंवा फलोत्पादनांतर्गत कीड रोग व्यवस्थापन हा कार्यक्रम जो आपण राबवला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भर आपण जो दिला तो म्हणजे लोकांचा सक्रिय सहभाग नोंदवणे. या बाबीवर आपण लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी ग्रामसभा असतील किंवा घोंगडी बैठका असतील, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही एकत्र केलं असतील किंवा आता अहमदनगर मधील पाथर्डी तालुक्यामध्ये असेल या ठिकाणी घोंगडी बैठका घेऊन डाळिंब उत्पादक जे काही बागायतदार आहेत त्या गावामध्ये एकत्र आपण आणलं. यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आपण मोठ्या प्रमाणावर घेतला. यामध्ये लोकचळवळीचं स्वरूप आपण हॉर्टिसॅप या कार्यक्रमाला देऊ शकलो आणि हा कार्यक्रम लोकांना त्यांचा स्वतःचा वाटला. आणि मग यामध्ये त्याला जोड देण्याकामी कृषी विभागानं आणि राहुरी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ जे असतील त्यांची मोलाची आम्हाला मदत या ठिकाणी मिळाली. आणि तेलकट डाग सारखा जो काही गंभीर स्वरूपाच्या डाळिंबामध्ये रोग आपण सगळे समजतो त्याच्यावर मात आम्हाला करता आली. आणि घोंगडी बैठका किंवा गावाचा एकत्रित सहभाग मिळाल्यामुळं आपण म्हणतो की गाव करील ते राव करील काय याला उक्तीला अनुसरून घरच्या घरी बोर्डो मिश्रण तयार करण्याबाबत आपण प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. जेणेकरून बोर्डो मिश्रणाची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. जर आपण जो बाजारात मिळतो तो विकत घेतला. नाही बोराळे साहेब, आता फक्त एक सांगा की हा जो काही व्हॉट्सॲपचा प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून आपण जो मोबाईल SMS च्या माध्यमातून सल्ला देतो जो शेतकऱ्याला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कीडनाशकाचा खर्च त्याचा वापर हा काय कमी झालाय का किंवा त्याच्या माध्यमातून काय फायदा झालाय का त्याला? हॉर्टिसॅप या कार्यक्रमाअंतर्गत आपण शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांना एका ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. यामध्ये तेलकट डाग निर्मूलनासारखी जी काही खर्चिक बाब आहे यामध्ये वेगवेगळे फवारे आज बाजारात उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा खर्च होतो आणि उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे निव्वळ मिळणारा जो काही नफा असतो तो कमी व्हावा यासाठी घरच्या घरी बोर्डो मिश्रण तयार करून त्याची परिणामकारकता कशी आहे हे आपण शेतकऱ्यांना डॉक्टर विनय सुपे सर असतील, रघुवंशी सर असतील यांच्या मदतीनं लोकांना समजावून सांगितलं, पटवून सांगितलं. आणि मग याच्यात एकात्मिक पद्धतीची जोड देऊन मग त्याच्यात जैविक नियंत्रण असेल किंवा पारंपरिक शेती पद्धती ज्याला कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणतो आपण त्या मॉडिफाय करणं असेल यासारख्या बाबींची आपण त्याला जोड दिली आणि एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून उत्पादन खर्च आपण कमी करू शकलो. बरोबर, म्हणजे सांगा थोडक्यात सांगा. या उपविभागामध्ये अहमदनगर उपविभागामध्ये एक गाव एक फवारा अभियानाने मोठ्या प्रमाणावर राबवलं. बरं, जेणेकरून त्या ठिकाणी इनोकुलम कुठल्याही प्रकारचा त्या शिवारामध्ये शिल्लक राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर जर आपण डाळिंब या पिकावर जर फवारणी घेतली तर परिणाम त्याचे दूरगामी आणि जास्त दिवसासाठी तेलकट डाग निर्मूलन आपल्याला त्या शिवारामधून करता येतं असं निदर्शनास आलेलं आहे. बरोबर, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी जर एकत्रितरित्या जर प्रयत्न जर केले तर अत्यंत कमी खर्चामध्ये आणि परिणामकारक रीतीने आपण कीड आणि रोगाचं व्यवस्थापन करू शकतो. बोराळे साहेब धन्यवाद, आपण अत्यंत चांगली माहिती दिलीत आणि खरोखरच हा प्रकल्पाचा जो आहे तो शेतकऱ्यांना खूप चांगला माहिती होते. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
खूप चांगल्या पद्धतीने ही यशोगाथा आहे की खूप चांगल्या पद्धतीने डाळिंबावरचा जो तेलकट डाग आहे त्याच्या नियंत्रणामध्ये प्रमुख भूमिका या प्रकल्पाने बजावलेली आहे. मग अशी एक शेतकऱ्यांनी जे चव्हाण साहेब जे होते त्यांचा अत्यंत प्रातिनिधिक प्रश्न होता की डाळिंब लागवड करायची आहे, मी काय करू. वस्तुतः म्हणजे हा हंगाम नाही, जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने त्याचा खड्डा घ्यायला पाहिजे, त्याला शास्त्रोक्त पद्धतीने तो तापायला पाहिजे, त्याच्यातली जे काही बॅक्टेरियाज आहे, जे काही फंगल इनॉक्युलम आहे ते मरायला पाहिजे. दुसरं मला एक सांगायचं आहे याच्यामध्ये की आपण बघतो की ज्या वेळेस हे जे काही कलम रोपं आणली जातात तर ती खरोखर रोगमुक्त आहेत का, कीडमुक्त आहेत का, यासाठी देखील शेतकऱ्यांनी जागरूक असणं हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण कोणतीही फळबाग लागवड करत असताना ते जे नियोजन आहे आपलं हे बहुवार्षिक असतं, म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचं. त्याच्यामुळं त्या कीडरोगाच्या संदर्भामध्ये कीडरोगमुक्त असं प्लांटिंग मटेरियलचं सिलेक्शन, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी जे काही शेड्यूल ठरवून दिलेलं आहे त्याचा अवलंब करणं मला वाटतं या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे. आणि शासन देखील मला वाटतं तुमची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना आहे, या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करत असतं. आता हा जो काही कीडरोग सल्ला प्रकल्प आहे किंवा हे आहे याच्या संदर्भात काही शेतकऱ्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांनी सर्वसाधारणपणे कुठे संपर्क साधावा? प्रथमतः ज्या शेतकऱ्यांची एम किसान अंतर्गत नोंदणी नाही त्या शेतकऱ्यांनी प्रथमतः एम किसान अंतर्गत नोंदणी करावी. ज्या योग्य शेतकऱ्यांना त्या पिकांबाबत व्यवस्थापनाबाबतचा सल्ला SMS द्वारे मिळेल. दुसरी गोष्ट, त्यांनी अधिकची माहिती हवी असली तर जवळचे कृषी विभागाचे कार्यालय, ज्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधीश कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा किंवा विद्यापीठाचे शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा आणि किंवा त्या क्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्र यामार्फत सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. त्यांनी तिथेही संपर्क साधावा. म्हणजे शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करावा आणि त्या संदर्भामध्ये व्यवस्थापनाबाबत पुरेपूर ज्ञान घेऊनच मग पुढची वाटचाल जी आहे ती करावी. मला वाटतं की आता आपण बघतो की शेतमालाचं उत्पादन आणि जोपर्यंत आपण निर्यात करत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळणं हे शक्य होणार नाही. या निर्यातीच्या दृष्टिकोनातून जो काही कीडनाशक उर्वरित अंश ही जी समस्या आहे या समस्येला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कसं ॲड्रेस करू शकतो किंवा त्याच्या संदर्भामध्ये कसं आपण लोकांना प्रवृत्त करू शकतो? अगदी शेतकरी शेती का करतो ह्याचं उत्तर 2 पैसे जास्त मिळावेत किंवा चांगला भाव मिळावा या माध्यमातून प्रत्येक पीक किंवा नगदी पिकं घेतली जातात. मग यामध्ये काय होतं, जर योग्य मार्गदर्शन त्याला करण्यात आलं नाही किंवा काही म्हणजे किंवा नॉन सोर्स नसला तर त्यामधून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. आणि आपल्या योजनेअंतर्गत जे एकात्मिक व्यवस्थापन आपण म्हणतो, एकात्मिक व्यवस्थापनामुळं शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी होईल आणि येणारं उत्पादन हे उच्च गुणवत्तेचं असेल. म्हणजे एका बाजूला आपण उत्पादन खर्च कमी करतोय आणि उत्पादित केलेला माल हा आपला उच्च गुणवत्तेचा आहे. यामुळं साहजिकच त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर पिकाची गुणवत्ता 2च बाबींवर ठरते, एक तर त्याचे जे क्वालिटी स्टँडर्ड्स असतील ते आणि दुसरं म्हणजे कीड रोग मुक्त ते फळ असावं किंवा भाजीपाला असावा. बरोबर. मग याच्यासाठी जो बेसुमार कीटकनाशकांचा वापर आहे तो जर झाला तर ते शेतकऱ्यांच्या मालामध्ये नक्कीच आढळून येणार आहे पेस्टिसाइड रेसिड्यू निर्यातीवर विपरीत परिणाम होईल. आणि या प्रकल्पाच्या आधारे किंवा या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना ज्युडिशियस यूज किंवा परिणामकारक किंवा जितका आवश्यक आहे तितकाच, म्हणजेच की बेसुमार नाही, बरोबर, की त्याच्यासाठी मार्गदर्शन करत आहोत. मार्गदर्शन करतो आपण. याच्या संदर्भामध्ये अशीच माहिती आपण प्रेक्षकांना देणार आहोत, त्यांचे काही प्रश्नही आपण घेणार आहोत. परंतु आपण पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प. आणि माहिती देत आहेत श्रीयुत विजयकुमार राऊत, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. राऊत साहेब, आपण सांगत होतो की निर्यातीच्या दृष्टिकोनातून देखील किती चांगलं याचं महत्व आहे, ज्युडिशियस यूज ऑफ पेस्टिसाइड्स. आणि मला वाटतं की ज्यावेळेस आपण ग्लोबल क्लायमेट चेंजचा विचार करतो तर त्याच वेळेस कीटकनाशकांचा बेसुमार वापर याचे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम आपल्याला आढळून येतात. आणि खरोखरच या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला नेमकेपणाने जर त्याचा वापर जर केला तर त्याचा उत्पादन खर्च तर कमी राहीलच, परंतु जो काही पर्यावरणाचा जो काही ह्रास होतोय आणि त्याचे जे काही दुष्परिणाम मनुष्य जीवनावर आढळून येतात तर त्यातून देखील मुक्तता होऊ शकते. मला वाटतं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी तात्काळ हे जे काही प्रकल्प जो आहे एम किसानचं जे पोर्टल आहे त्याच्यावर आपली नोंद करावी आणि या सल्ल्याप्रमाणेच आपल्या शेतीचा त्याच्यामध्ये वापर करावा.
कीटकनाशकांचा वापर आपण करावा. मला हे सांगा राऊत साहेब की आता ह्या प्रकल्पामध्ये जी काही 6 तुमची फळपिकं आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणकोणत्या कीड रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला ठळकपणे आढळून आला? प्रादुर्भावापेक्षा या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी या फळपिकांमध्ये आपण ज्या प्रमुख किडे आहेत ज्या आर्थिक नुकसान घडवून आणतात त्यांचा समावेश प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आंब्याच्या बाबतीत फुलकिडे, तुडतुडे, भुरी, करपा आणि फळमाशी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण बाकीची पण पिकं घेऊया पंढरपूरवरून, कारण एक शेतकरी थोडासा वेटिंग करतोय फोनवर. श्रीयुत विलासजी शेंडगे. शेंडगे साहेब नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचार. मला पेरूच्या किडीवरती नियंत्रण कसं करायचं आणि पेरूच्या त्या आपल्या खड्डे काढल्यानंतर त्यामध्ये काय टाकायचं? आता मला लागवड करायची सध्या. आता मगाशी साहेबांनी सांगितलं जे डाळिंब पिकाच्या बाबतीमध्ये ते आपल्यासाठी देखील लागू आहे, कारण पेरूची लागवड तुम्ही आता म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये करताय, थंडी चालू झालेली आहे, तुमचा खड्डा जो आहे त्याला ऊन मिळणार नाही आहे आणि त्या ठिकाणी पण लागवड करताना एक महत्वाचं आहे, पेरू पिकाची लागवड करायची आहे. मला वाटतं त्यांना शासनाच्या ज्याप्रमाणे किमान 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट आकाराचा त्या ठिकाणी खड्डा घ्यायचा आहे. काय सांगाल थोडक्यामध्ये? आता त्यांनी विचारलं आहे, आपण मार्गदर्शन करताय. अगदी याच्याबाबत पेरूची जर लागवड करायची असली तर वाणाची निवड पहिल्यांदा करावी, ज्याचं उच्च गुणवत्ता आणि जास्त उत्पादन असेल याची पहिल्यांदा वाणाची निवड करा. दुसरी गोष्ट, आपण लागवड करताना योग्य आकाराचे म्हणजे 2 बाय 2 बाय 2 चे खड्डे घेऊन, खड्डे पुरेसे त्याला ऊन मिळेल आणि त्याच्यानंतर जे बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकांचा थोड्या प्रमाणात त्या पॉटिंग मिक्सचर किंवा त्या फिलिंग मिक्सचर मध्ये समावेश करण्यात यावा. पूर्ण कुजलेलं शेणखत ऍड करावं खड्डे भरताना, ज्यायोगे आपल्या पिकांना हुमणीचा किंवा बुरशींचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही चांगल्या प्रकारे लागवड केली तर आपलं पीक. मला वाटतं की आता जैविक म्हणजे बुरशीनाशक ट्रायकोडर्मा सारखं वगैरे आलेलं आहे, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी ते वापरावं आणि कुजलेलं चांगलं कंपोस्ट खत जर वापरलं तर चांगल्या पद्धतीने त्यांचं पेरूचं उत्पादन येऊ शकेल. L49 सारखी जात आहे जी अत्यंत चांगली आहे आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी येतं. मग अशी आपण चर्चा करत होतो, कारण वेळ आता संपत चाललेला आहे. आपण आंबा पिकाच्या वरील कीड रोगाच्या संदर्भामध्ये बोललो ठळक. इतर पिकांवरचे जे काही कीड रोग आहेत, आता डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा रोग म्हणजे तेलकट डाग. त्याच्याबरोबर मर, शॉर्ट होल बोरर ही एक कीड आहे. त्याच्यानंतर फुलकिडे, फळे पोकरणारे आळी, ह्या प्रमुख डाळिंब पिकाच्या बाबतीतल्या किडी आणि रोग आहेत. त्याच्यानंतर आपण केळी पिकाबाबत चर्चा करायची झालं तर त्या फुलकिडे आणि केळी करपा ह्या प्रमुख समस्या आहेत केळीतल्या. त्याच्यानंतर संत्रा आणि मोसंबीच्या कीड आणि रोग सारखेच आहेत, त्यामध्ये काळी पांढरी माशी, त्याच्यानंतर सिट्रस सायला, फायटोप्थोरा हे प्रमुख कीड आणि रोग आहेत. त्याच्यानंतर चिकूच्या बाबतीत चिकू फळ पोकरणारी आळी, बी पोकरणारी आळी आणि फळगळ हे प्रमुख त्यातल्या समस्या आहेत. ह्या समस्यांवर आपण जास्त फोकस करतोय आणि त्याच्यावर आधारित आपण कीड रोगांसाठी त्या कीड व रोगांवर आधारित ऍडवायझरी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. बरोबर. आता हा जो आहे आपण बघितलं की आपली जी निर्यात तीमध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे. द्राक्ष निर्यात, डाळिंबाची निर्यातीमध्ये जवळपास 17% अधिक भाग हा महाराष्ट्राचा आहे. परंतु आपण एका बाजूला निर्यात बघतो तर जवळपास 8,000 कोटीची आपली 7,500-8,000 कोटीची फळपिकाची निर्यात आहे, पण त्याचबरोबर 5,500 कोटीची फळपिकाची आयात आहे. ही आयात जर रोखायची असेल किंवा त्याला जर तर दर्जेदार उत्पादनासाठी एका अर्ध्या मिनिटामध्ये सांगा की शेतकऱ्यांनी काय करावं? सर, आपण जे सांगितलं की निर्यातीत आपण अग्रेसर आहोतच, त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो. उदाहरण आपण द्राक्षाचं घेऊ. आपण द्राक्षाची निर्यात आता सुरू झाली, समजा आता नोव्हेंबर महिना आहे ते चालते एप्रिलपर्यंत. ही जी आपली विंडो आहे ती जर त्या विंडो व्यतिरिक्त आपली जी कन्झम्पशन आहे त्यामुळे आपल्या देशात आयात होते. विंडो वाढवायला पाहिजे. आणि कृषी विभागाने तुम्ही आता ऑनलाईन प्रणाली केलेली आहे, वेजनेट प्रणाली केलेली आहे, ग्रेपनेट प्रणाली केलेली आहे, अनारनेट केली, त्याच्यावर नोंदणी करावी. आपला वेळ आता संपत आलेला आहे. एकच सेकंदात या शेतकरी आपला कष्ट करतोय, चांगलं उत्पादन घेतोय, याच्याच बरोबर आपण जर गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतलं कमी खर्चात आणि आपण जर जास्तीत जास्त निर्यातीसाठी प्रयत्न केला तर आपल्याला त्या माध्यमातून जास्तीचा नफा मिळू शकतो. याच्यासाठी निर्यातीसाठी आपण डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनारनेट कार्यप्रणाली विकसित केलेली आहे. द्राक्षासाठीचे ग्रेपनेट एस्टॅब्लिश झालेले, त्याचबरोबर भाजीपाल्यासाठी वेजनेट आणि आंब्यासाठी मँगोनेट यामध्ये आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो आणि निर्यातीबाबतचं मार्गदर्शन करतो. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. खूप चांगली माहिती दिलीत राऊत साहेब, आपण त्याबद्दल धन्यवाद. मित्र हो, पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 1 डिसेंबर 2016
रोजी कृषी दर्शन फोन इन लाईव्ह मध्ये आपला विषय असणार आहे, जो स्क्रीनवर दिसतोय. आपल्याला वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन आणि सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत डॉक्टर BT पाटील, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणावर सहभागी होणार आहेत. मित्रहो, हा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता असा आहे, आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. स्क्रीनवर ईमेल ॲड्रेस आहे कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com किंवा कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. आपण कृषी दर्शन कार्यक्रम हा फेसबुक, यूट्यूब किंवा आमची DD सह्याद्रीची वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून देखील फॉलो त्याचा घेऊ शकता आणि अधिकची माहिती जी आहे ती घेऊ शकता. त्या संदर्भातली सविस्तर माहिती या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिलेली आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये फलोत्पादन पिकावरील कीटक सर्वेक्षण आणि सल्ला याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना खूप उपयुक्त माहिती दिली आणि खरोखरच या माहितीचा उपयोग करून आपण निर्यातीसाठी आपण अग्रेसर राहू, त्याबद्दल दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले अनेक आभार. धन्यवाद. धन्यवाद.